शेतात चौकीदार म्हणून आलेल्या इसमाने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या महिलेला कायमचे संपल्याची धक्कादायक घटना अमरावती ग्रामीण परिसरातील शिरसगाव कसबा या गावातील खरपी शेत शिवारात घडली आहे। पोलिसांना संशय आल्याने महिलेसोबत राहणाऱ्या इसमाला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले। लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेला रागाच्या भरातच कायमचे संपल्याची खळबळजनक घटना अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा या गावातील खरपी शेत शिवारात घडली। 45 वर्षीय सुनंदा लखन ठाकरे असे मृतक महिलेचे नाव आहे। तर अचलपूर जीवनपुरा येथे राहणारा 42 वर्षीय आरोपी सुनील रामाजी मसराम असे संशयित आरोपी इसमाचे नाव आहे। सुनील हा सेवानिवृत्त अधिकारी पाटेकर याच्या खरपी येथील शेताची चौकीदारी करीत होता। सुनील याच्या सोबत काही दिवसापासून मध्य प्रदेश राहणारी मृतक सुनंदा लखन ठाकरे सुद्धा झोपडीत एकत्र राहत होती। सकाळच्या दरम्यान अचानक सुनंदा झोपडीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली। याचीच माहिती मिळताच अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार सोबतच शिरसगाव कसबा पोलीस निरीक्षक महेंद्र गवई यांनी आपल्या ताफ्यांसह खरपी शेत शिवार गाठले। पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला। सुनंदाच्या डोक्यावर लाकडी दांड्याने प्रहार केल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला। या हत्या घटनेत पोलिसांनी तपास कामाला सुरुवात केली असता सुनील मसराम याला विचारणे केली। त्याच्यावर पोलिसांचा संशय निर्माण झाला। सुनील सोबत सुनंदा ठाकरे या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याने रागाच्या भरात तिच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार करून तिची हत्या करण्यात आल्याची दाट संशय आल्याने पोलिसांनी अखेर सुनील मसराम याला ताब्यात घेतले। मृतक महिला सुनंदा हिचा 2 वेळा विवाह सुद्धा झाला होता, मात्र ती पतीपासून वेगळी राहत होती। काही वर्षापासून ती सुनील सोबतच लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती अशी माहिती समोर येत आहे। आता या हत्येचा पुढील तपास शिरसगाव कसबा पोलीस निरीक्षक महेंद्र गवई यांच्या नेतृत्वात पोलीस करीत आहेत। शेताची चौकीदारी करण्याकरिता आलेल्या इसमाने लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या एका महिलेचा कायमचाच गेम केला। त्याला संताप आल्याने महिलेच्या डोक्यावर त्याने लाकडी दांड्याने प्रहार करून तिची निर्घृण हत्या केली। मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने अखेर त्याचे बिंग फुटले।